नागपुर से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां पिछले 11 सालों से पुनर्वसन की मांग कर रहे प्रभावित ग्रामीणों ने आखिरकार आंदोलन का रास्ता अपना लिया है। भानगांव ओपन कास्ट कोल माइनिंग प्रोजेक्ट के कारण प्रभावित हुए भानगांव और बिनासंगम गांव के लोगों का कहना है कि साल 2015 से खनन कार्य शुरू होने के बावजूद अब तक उनका पुनर्वसन नहीं किया गया है। इसी के विरोध में ग्रामीणों ने उपोषण आंदोलन शुरू कर दिया है। ग्रामीणों का आरोप है कि प्रशासन की लापरवाही और वेकोली की अनदेखी के चलते उन्हें पिछले कई वर्षों से मूलभूत सुविधाओं के बिना जीवन बिताना पड़ रहा है। बताया जा रहा है कि खदान क्षेत्र में हो रहे ब्लास्टिंग के कारण करीब 1200 लोग और लगभग 400 घर प्रभावित हुए हैं, जिससे लोगों का जीवन खतरे में है। ग्रामीणों ने चेतावनी दी है कि जब तक पुनर्वसन की ठोस व्यवस्था नहीं की जाती, तब तक उनका यह उपोषण आंदोलन जारी रहेगा। अब देखना यह होगा कि प्रशासन इस गंभीर मुद्दे पर क्या कदम उठाता है। सर्व बीना गावकरी नागरिकांकडून 18/3/2026 कालपासून जे अन्नत्याग आंदोलन सुरू केलं WCLच्या कार्यप्रणालीच्या विरोधात, कारण की बीना गाव भानेगावचं जे पुनर्वसन आहे ते प्रलंबित आहे, अजूनपर्यंत पुनर्वसन झालेलं नाही आहे। तसेच शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत त्या पण पूर्ण त्यांनी केलेल्या नाही आहे। या बीना गावावर एक संकट कोसळलेलं आहे आणि ते WCL खदान। आमची मागणी आहे की बीना गावाचं पुनर्वसन लवकरात लवकर करण्यात यावे आणि शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या। नाही तर या उपोषणाच्या नंतर आम्ही कामबंद आंदोलन पण करू आणि जीव जातपर्यंत आम्ही आपल्या या ठिकाणी बलिदान गेलं तरी चालेल, तरी आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही। कालपासून बिनासंगम या गावामध्ये WCL विरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। आता हे आंदोलन आम्हाला न्याय नाही मिळत तोपर्यंत सुरू राहणार आहे। त्यामध्ये आमच्या जीवाची हानी झाली तरी हे आंदोलन सुरू राहणार आहे। आता युवाशक्ती संपूर्ण बिनाची जागी झालेली आहे। आवाज दो, हम सब एक है, आवाज दो, हम सब एक है। करता आणि शेतकऱ्याच्या मागण्याकरता प्रशासनाने CMD मार्फत, GM मार्फत व कलेक्टर मार्फत 100 मीटिंगच्या वर झालेले आहे। परंतु त्या मीटिंगमध्ये CMD साहेब हे नेहमी म्हणतात की आम्हाला हा प्रोजेक्ट परवडत नाही आणि हा एवढा मोठा बजेट आमच्या आवाक्याबाहेर जाते, कोळसा सस्ता आहे। परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की बीना गावातील भरपूर प्रमाणात कोळसा त्यांचे उत्पादन होत आहे, त्याचबरोबर रेतीसुद्धा विकत आहे, माती विकत आहे आणि आपली हे बीना गावची खदान 2 नंबरवर आहे। एवढं असूनसुद्धा ते म्हणतात की आम्हाला परवडत नाही। जर परवडत नाही तर त्यांनी खदान सोडून बंद करून द्या, आम्हाला सेक्शनच्या बाहेर काढून टाक। त्याचप्रमाणे कलेक्टरसुद्धा आमचे मायबाप सरकार असूनसुद्धा कलेक्टर प्रशासन ही शेतकऱ्याची गावकऱ्याची बाजू न घेता WCLची बाजू धरतात आणि आम्हाला कोणीच वाली उरलेला नाही। तर हे प्रशासनसुद्धा गावकऱ्याच्या आणि शेतकऱ्याच्या विरोधातच आहे, हे मी स्पष्ट सांगतो। कारण हे प्रशासन हे गावकऱ्या जनतेच्या हिताचं असते, पण ते WCLचीच बाजू घेतात आणि आमच्या वाली कोणी उरलेला नाही। आता आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, तर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मागे हटणार नाही आणि प्रशासनाविरोधात आम्ही तीव्र आंदोलन उभं करू। ओपन कास्ट कोला खदान ओपन झाल्यामुळे गावकरी लोकांना संपूर्ण त्रास सहन करावा लागत आहे। प्रदूषणाचे खूप प्रमाण वाढलेले आहे, दगानीचे प्रमाण वाढलेले आहे, कास्तकारांना त्यांचा मुआवजा मिळत नाही आहे आणि गावाचे पुनर्वसन हे आधी 10 वर्षापासून तसंच पडलेलं आहे आणि WCLला कितीतरी मीटिंग झाल्या। WCLच्या मंत्र्यांपासून कोल मंत्री, CMD, माननीय कलेक्टर साहेब, संपूर्ण नेतेगण, संपूर्ण मीटिंग आजपर्यंत 10 ते 15 मीटिंगा झाल्या, तरी पण बिना गावाच्या पुनर्वसनाला कोणता निघालेला नाही, सोल्युशन झालेला नाही आणि गावकरी तसंच समस्यांमध्ये जगत आहे। असं एक एक दिवस करता पूर्ण 10 वर्ष आज लोटून गेले। 2014 पासून खदान ओपन झालेली आहे, तेव्हापासून गावकऱ्यांना फक्त आश्वासनावर आश्वासन देत आहे। माननीय कलेक्टर साहेबांना पुष्कळदा भेट घेऊन मीटिंगा झाल्या आहेत, तरी पण सोल्युशन निघालं नाही। बिनासंगम हे गाव आपल्या कामठी रोडवर नागपुरापासून 15
मिनिटाच्या अंतरावर 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे गाव आहे आणि एवढ्या नागपूर शहराच्या जवळच्या असलेल्या गावामध्ये एवढा मोठा अन्याय आमच्या सर्व गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. असंही नाही का 200-500 किलोमीटर गाव आहे तर आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व अधिकारी मंत्रीगण सर्व नेते इथं असल्यावर तरीसुद्धा आमच्या बीना संगमच्या संपूर्ण लोकांना 10 वर्षापासून एवढा मोठा त्रास सहन करताना आमची पुकार कोणी ऐकत नाही. त्याकरिता बीना ह्या गावामध्ये माननीय भिवाभाऊ तांडेकर यांच्या आणि संपूर्ण गावाच्या लोकनेतेच्या मार्गदर्शनामध्ये उपोषण चालू केलेलं आहे आणि या उपोषणाला आम्हाला माननीय कलेक्टर साहेबांना विनंती आहे का आमच्या गावाच्या समस्या ह्या सोडून लवकरात लवकर WCLनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पैसे द्यावे जेणेकरून आमच्या गावाचे पुनर्वसन लवकरात लवकर होणार आहे आणि ही आमची आवर्जून विनंती आहे. ही आमची विनंती मान करून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. नाहीतर आमच्या हा उपोषणामध्ये भिवाभाऊ तांडेकर यांनी अन्नत्याग केलेला आहे. कालपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही. त्यांची प्रकृती कालपासून हळूहळू आता खालावलच जात आहे आणि कोणती संभाव्य दुर्घटना किंवा धोका झाला नाही पाहिजे म्हणून माननीय कलेक्टर साहेबांना ही नम्र विनंती आहे का त्यांनी आमच्या गावाचे पुनर्वसनच्या जो प्रक्रिया आहे हे लवकरात लवकर अवघ्या काही वेळेतच पार पाडून द्यावे ही आम्ही नम्र विनंती करतो. सर्व गावकऱ्यांच्या वतीने माझी ही विनंती आहे. साहेब खूप परेशानी आहे. एवढं मोठं डस्ट प्रमाण इथे आहे का एक दिवस एक तास कोणी जगणं कठीण आहे. आम्ही तर कालांतर 10 वर्षापासून एवढ्या मोठ्या दगानीचा त्रास सहन करत आहोत. एवढं प्रदूषण आम्ही खात आहोत. आम्हाला न्याय मिळून द्यावे हीच विनंती आहे.